नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. एसटी महामंडळामध्ये मोठी मेगा भरती जाहीर झालेली आहे. त्यामुळे सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी आलेली आहे. MSRTCT नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. एसटी महामंडळामध्ये मोठी मेगा भरती जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आता प्राप्त झालेली आहे. MSRTC भरती 2026 म्हणजेच एसटी महामंडळामध्ये हजारो पदांची भरती जाहीर झालेली आहे. या भरतीबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, जेणेकरून अनेक लोकांचा या भरतीमध्ये फायदा होऊन जाईल. त्याचबरोबर व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून पाहत आहात ते सुद्धा आम्हाला कळवा आणि तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही शंका असतील तर आम्हाला मेसेज करून कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर MSRTC मध्ये 17,742 वाहक आणि चालक पदांच्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीची आहे, कोणती पदं भरली जाणार आहेत, किती पदं आहेत, त्याचा पगार काय असणार आहे, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. MSRTC भरती 2026 बद्दल मोठी घोषणा झालेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी महामंडळ मध्ये तब्बल 17,742 चालक आणि वाहक पदांसाठी कंत्राटी भरती होणार आहे. यासाठी तब्बल 17,742 चालक व वाहक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. ही भरती एसटी महामंडळात लवकरच दाखल होणाऱ्या 8,300 नव्या बसेससाठी करण्यात येणार आहे. नव्या बसेससाठी भरती महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधान परिषद बोलताना सरनाईक यांनी ही घोषणा केलेली आहे. ते म्हणाले की नव्या बसेसची खरेदी केल्यानंतर त्या चालविण्यासाठी आणि सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे तातडीने कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारकडून नियमित भरतीसाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र त्या भरतीस मंजुरी मिळेपर्यंत ही कंत्राटी भरती केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी ही कंत्राटी मेगा भरतीची घोषणा करण्यात आली होती, मात्र ती काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे यंदा घोषित केलेली भरती प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागलेले आहे. तर या 17,742 पदांसाठी 17 मार्च 2026 रोजी ही घोषणा झालेली असून याबद्दल लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे हजारो बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला भरतीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. या पदांची म्हणजे जी भरती होणार आहे त्या पदांची एकूण पदसंख्या, पात्रता, वयोमर्यादा, पगार, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आपण इथे पाहणार आहोत. चालक पदासाठी अंदाजे 30,000 प्रति महिना तर वाहक पदासाठी 25,000 ते 26,000 प्रति महिना पगार मिळणार आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने MSRTCच्या अधिकृत पोर्टलवरती करावा लागणार आहे. त्याचबरोबर चालक किंवा वाहकांना पात्रता असणार आहे 10वी पास आणि त्याचबरोबर वैध परवाना म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं गरजेचं आहे. शारीरिक पात्रता म्हणजे फिजिकल फिटनेस असणं गरजेचं आहे. कौशल्य चाचणी म्हणजे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल. त्याचबरोबर लेखी परीक्षा सुद्धा घेतली जाणार आहे आणि तुमचे दस्तऐवज म्हणजे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची पडताळणी केली जाणार आहे. याची अधिसूचना अंदाजे एप्रिल ते मे 2026 मध्ये अपेक्षित आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी आणि कागदपत्र पडताळणी या टप्प्यांमधून उमेदवाराची निवड होणार आहे. ही भरती कंत्राटी स्वरूपात असली तरी भविष्यामध्ये कायमस्वरूपी संधी मिळण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. अधिकृत वेबसाईट आहे MSRTC वरूनच अर्ज करा. चुकीच्या किंवा फसव्या जाहिरातींना टाळा.
सरकारी नोकरीची संधी मिळवण्यासाठी मेहनत करा, यश नक्कीच मिळेल. तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, परवाना, शारीरिक फिटनेस प्रमाणपत्र हे सोबत तयार ठेवा. त्याचबरोबर जर लिपिक आणि सहाय्यक पदं भरण्याची घोषणा झालीच तर त्यासाठी तुमची संगणक कौशल्य आणि टायपिंगचा सराव करणं गरजेचं आहे. ड्रायव्हिंगचा सराव सुद्धा करणं गरजेचं आहे, कारण तुमची कौशल्य चाचणी होणार आहे आणि त्या चाचणीला तुम्हाला मार्क मिळणार आहेत. त्या आधारावरतीच तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे. लेखी परीक्षा तर होणारच आहे, परंतु कौशल्य चाचणी म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट होणार आहे. तुमचे डॉक्युमेंट्स पडताळणी होणार आहे आणि ती झाल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण पार पडणार आहे आणि तुमची यादी लागून तुम्हाला या कंत्राटी पदावरती नियुक्त केलं जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चालक पदासाठी ड्रायव्हिंग टेस्ट सराव परवाना अद्ययावत ठेवा. वाहक पदासाठी गणित आणि तिकीट व्यवहाराचा सराव करा. लिपिक सहाय्यक असेल तर संगणक कौशल्य आणि टायपिंग सराव जवळ ठेवा आणि तुमचे कागदपत्र, फोटो सर्व तयारी ठेवा. लेखी परीक्षेची तयारी करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.